कुणी आपुलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं दिसताना लपतं हसताना रुसतं सरल्यावर उरतं प्रेम हे ओ विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे आभाळ हे दाटे मनी कसलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहुल सुखाचे प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे प्रेम हे प्रेम हे प्रेम हे राम राम. मी गोरक्षनाथ. कुणीतरी म्हणलंय आयुष्य हा एक प्रवास असतो. जो कोणी म्हणला माझ्यासाठी एकदम करेक्ट म्हणलाय. कारण मी टॅक्सी ड्रायव्हर आहे ना. आपला सफेद शर्ट युनिफॉर्म म्हणून चढवला की आपली सफेद गाडी घेऊन निघतो. तुम्हाला सांगतो माझ्या लाईफमध्ये रंग भरतात ना ते माझे पॅसेंजर. अहो एवढे वेगवेगळे नग माझ्या टॅक्सीत बसलेले विचारूच नका. आपण कधी नाक खुपसत नाही पण कान बंद करता येत नाहीत ना. ऐकू येतच. कोणाच्या घरची सासू सुनेची भांडणं तर कोणाचे बिझनेस डील्स तर कोणाची बाहेरची लफडी. नाही ती नको सांगायला. नेमके तुमच्या ओळखीचे निघायचे आणि त्यांचे वांदे व्हायचे. हा पण एक प्रवास असा झाला जो मी विसरूच शकत नाही बघा. एक दिवस माझी टॅक्सी बुक केली श्वेता मॅडमनी. एकदम कडक नाही नाही म्हणजे कडक स्वभावाच्या. हा 1 वर्षापूर्वी त्या आशा होत्या म्हणे. पण कामात बुडल्यापासून एकदम सिरियस झाल्या चिडचिड्या झाल्या ह्या आशा. हा पण स्वभावाने एकदम चांगल्या. त्यांच्या साथीला आला शिरी. तो कसा आला ते सांगीनच. पण तो श्वेता मॅडमच्या एकदम ऑपोजिट. टाइमपास धमाल नुसती बडबड हेच त्याचं आयुष्य. पण ते कॉम्प्युटर का काय असतं त्यात भारी हुशार. तर त्या दिवशी काय झालं तुम्हाला सांगतो. काय झाली का झोप? नाही. कशी होणार बाळा? रात्रभर तू फोन आणि लॅपटॉप घेऊन बसतेस आणि मग सकाळी लवकर जायचं असलं ना की तुझी चिडचिड होते. मग आई आत्ता सकाळी सकाळी सुरू करू नको हा प्लीज. अगं श्वेता तुला गोव्याला जायला निघायचंय ना आज? फोन केलास का त्या ट्रॅव्हलवाल्यांना? बघ गाडी कधी येणार आहे. अगं करते थांब ना. बघ पुन्हा मोबाईल. आई 5 मिनिटं थांब. मी काय म्हणते बाळा, तुला बाय रोडच जावं लागेल का? फ्लाईटने गेलीस तर नाही चालणार? चालणार नाही असं काही नाही, चालेल.
पण मीच चालली आहे मुद्दाम, कारण मला जाताना प्रवासात काम करायला आवडतं ना. आणि आज मला खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन करायचं आहे म्हणून. आणि आई आता ना प्लीज 5 मिनिटं तू थोडीशी सायलेंट मोडवर जातेस प्लीज. 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं, फार नाही. काय काय हातवारे कशाला करतेस? सांग ना जरा काय झालंय. आई प्लीज, आई. मी सायलेंट मोडवर आहे असं मेसेज केलंस तू. मस्त, छान. आई तू आता जे हातवारे केलेस ना त्याच्यात तू सायलेंट मोडवर नाही, तू व्हायब्रेटर मोडवर वाटतेस. नाही आई काय टीजर चालू आहे. मराठी इंग्लिश काय? आंघोळ करून घे, ब्रेकफास्ट रेडी करते आहे. ओके. चल चल चल. काय रे साल्या, काल एवढी फेकत होतास? मी लवकर उठेल, तुमच्या आधी पोहोचेन. हा? अरे पक्या मूर्खा, तू मला फोन करणार होतास त्याच्या भरोशावर होतो मी. मिस कॉल बघितलेस की नाही? खूप केलेस का? सॉरी, मग मला झोप लागली असेल. बरं मी निघतोय लगेच. आलोच मी, आलोच. आम्ही पनवेल क्रॉस करतोय. तू आता घरीच बिअर आण आणि तेथेच सेलिब्रेशन करीत बैस. गेलात तुम्ही? अरे हे बघ, काही खुश व्हायची गरज नाहीये. मी तुम्हाला गोव्याला मला सोडून मजा करू देणार नाहीये. आलोच मी लगेच. हॅलो. हा दाते, मी श्वेता बोलतेय. श्वेता पाठक. हा बोला मॅडम. किती वाजता पाठवणार आहात तुम्ही गाडी? मी रेडी आहे. अर्धा तासात गाडी येईल मॅडम. अर्धा तास? बरं मला सांगा, काय ड्रायव्हर कोण आहे? व्यसन बिसन नाही ना काही? नाही नाही मॅडम, अजिबात व्यसन नाही त्याला. एकदम मस्त माणूस आहे. नाही नाही नाही, असलं ना चुकून मला कळलं ना गाडीत बसल्यावर, तर मी गाडीतनं खाली उतरव्या ना त्याला आणि मी स्वतः जाईन ड्राईव्ह करत गोव्याला. अहो नाही मॅडम, खूप म्हणजे खूप मस्त माणूस आहे. अहो तो देवाचा माणूस आहे मॅडम, त्याला अजिबात व्यसन नाही. तुम्ही काहीही काळजी करू नका. मला लवकर हवाय तो तिकडे यायला. हां, आणि गाडी नीट चेक करून पाठवा प्लीज. ओके, नंतर कटकट नको. आणि मागच्या वेळेस रिकाम्या बिअरच्या बाटल्या होत्या गाडीत. नाही 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 मॅडम, यावेळेस ना तसं काही होणार नाही. अहो तुम्ही ना अजिबात म्हणजे अजिबात काळजी करू नका. डोंट वरी मॅडम. अहो तो पानाची टपरी जरी दिसली ना लांबून जातो तो. ओके, तर लवकर पाठवा. हॅलो. अरे तो माधव गेला नाही श्वेताकडे अजून. त्याच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय. अरे यार, अरे त्या मॅडमचा आत्ता इतक्यात फोन येऊन गेला. कोणतरी दुसरा ड्रायव्हर बघ ना पटकन. गोरक्षनाथ. अरे असू दे, पाठव त्याला पटकन. आणि हा, त्याला कटाक्षाने सांगा मावा गुटखा तंबाखू काहीही खाऊ नको. ती बाई डेंजर आहे. आणि हा, जाताना त्याला सांग गाडी व्यवस्थित चेक करून ये. हा, चल चल, पाठव त्याला पटकन. हॅलो. मंग्या कुठे आहे? कुठे काय? ऑफिस मध्ये. मला गोव्याला जायचंय. मग जा ना. जा ना काय?
अरे माझ्या कॉलेजच्या ट्रिपची बस निघून गेली आहे. मला जायचंय तिकडे. काहीतरी कर तू प्लीज. प्लेनने जा. प्लेनचं तिकीट बुक करू. प्लेन काय तिकीट? थांबा. मिनिमम 8,000 आहे. 8,000? अरे माझ्याकडे एवढे पैसे असते तर तुला फोन कशाला केला असता रे मी? हा कर ना रे काहीतरी बघ ना. मला अर्ध्या वाटेत तरी सोड. मी तिकडून माझ्या कॉलेजची बस पकडतो. अरे मी काय करणार, सीझन आहे रे. काय उपयोग तू माझा मित्र असण्याचा रे? मला काही माहिती नाही. मी आता थोड्या वेळ तुझ्या ऑफिसला येतोय. तू काहीतरी कर प्लीज. हा चल बाय. अरे ऐक. हॅलो. काय सगळं घेतलंयस ना नीट? तुझा चार्जर, पॉवर बँक वगैरे? हो घेतलं. बरं चल सँडविच घे पटकन. आई आता एक खाल्लं ना. सकाळी सकाळी किती खाणार? तू मला चहा देतेस का 1 कप आणखी प्लीज? फक्त चहाने काय होणार आहे? एक सँडविच घे चल. खाऊन घे पटकन. गाडी येईल एवढ्यात. आणि तिकडे तेलकट तुपकट खाणार आहेस का तू काही? हा हो बोला. हो झाली सगळी तयारी तिची. आम्ही गाडीचीच वाट बघतोय. हा 1 मिनिट. हाय गुड मॉर्निंग. बर झालं निघालेच आहे. हो बाबा आय नो. खूप मुश्किलीने त्यांची अपॉइंटमेंट मिळाली आहे. डोंट वरी आय मॅनेज. तर दिल्लीचं काम कसं चाललंय? मी सांगते तुला यावेळेला सगळे आपले क्लायंट्स निवडणुका जिंकणार बघ तू. थँक्यू. नाही आईनं सँडविच खायला लावला आता. मी करते पोचले की फोन. ठीक आहे या बाय. टेक केअर. लव्ह यू टू. बाय बाय. तुम्हाला बाप लेकीन आईची काही पडली आहे का? अगं ब्रेकफास्ट करताना तरी फोन बाजूला ठेव ना. आई काय आहे आता? हा बॉयफ्रेंड आहे माझा. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. अगं असता तुझा बॉयफ्रेंड तर सगळ्यात जास्त आनंद मलाच झाला असता. तुझ्या वयाच्या सगळ्या मुली सकाळी उठल्यानंतर आपापल्या बॉयफ्रेंडला गुड मॉर्निंग मेसेजेस पाठवत असतात. प्लीज. आणि तू राजकीय लोकांचे फेसबुक अपडेट करत असतेस. मी तुला एक सांगून ठेवते, मला या घरामध्ये सर्वसामान्य मुलगा चालेल पण राजकारणी नको. आई मी गोव्याला खूप महत्त्वाच्या कामासाठी चालले. सो प्लीज मुलगा बघायला नाही जाते मी. अगं मग ते तरी कधी करणार आहेस तू? आई काय आहे नको ना. खूप महत्त्वाची कामं लागलेत. खूप जास्त स्ट्रेस आहे. सो प्लीज निवडणुका होईपर्यंत तरी हा टॉपिक नको काढू. तुला माहिती आहे मग माझं काय होतं ते. हो बाई मला चांगलंच माहिती आहे. आतापर्यंत तुझे 7 फोन फोडून झालेले आहेत. ठीक आहे. गाडीवाला पण नाही आला अजून यार. आता त्याच्यात हॅलो. हॅलो. दाते काय आता मी कधीपासून तयारी करून बसलीये. कधी येणार तुमचा तो गाडीवाला? येईल मॅडम येईल इतक्यात. मी आधीच सांगितलं होतं मला वेळेवर निघायचं आहे. दाते मला अजिबात उशीर झालेला चालत नाही. ते काय हॉर्न वाजवत बसतात. हॅलो हॅलो. कशाला मोठ्या मोठ्याने हॉर्न वाजवते बावळट? मॅडम आपलीच गाडी आहे का बघा. हा बहुतेक हो. ओके थँक्स जाते. बाय. चल सगळं घेतलंयस ना नीट? नीट जा. ड्रायव्हर आलाय. चल मी पळते. नीट जा आणि मला पोचलेस की फोन करा. अच्छा बाय बाय. ओके बाय. नीट जा. काय नाव तुमचं? गोरक्षनाथ. निघायचं का मॅडम? निघायचं का? नाही कशाला. मस्त छान बसूया गप्पा बिप्पा मारूया वेळ घालवूया एकमेकांसोबत. म्हणजे ओळख होईल आपली. आणि काय आपल्याला इथे गोव्यालाच जायचंय लांब थोडीच जायचंय. चालतंय की. चला चला की मग. आपल्याला आपण रेडीच आहे. हे बघा
मग घ्या. माझी जाम लागली, माझी बस सुटली यार. अरे मोठ्यांनी सांगितलंय बस ट्रेन आणि मुलगी यांच्या मागे अजिबात धावायचं नसतं. असले फालतू डायलॉग मारून तू उगाच माझ्या डोक्याची. श्री बोल काय झालं. अरे मी सांगितलं ना तुला, माझे मित्र सगळे गोव्याला निघालेत, माझी बस सुटली. तुझी कुठली एखादी गाडी जाणार आहे का? श्री हे बघ, कस्टमरने बुकिंग केलेली असते, त्याच्यात तुला अजिबात पाठवता येणार नाही. अरे मग दुसरी गाडी दे ना. अरे सीझन चालू आहे, गाडी मिळत नाहीये, त्यात ड्रायव्हर पण नाहीये. हे बघ एक काम करूया, आपण पुढच्या महिन्यात जाऊया हवं तर. मी पण वेळ काढतो ना. प्रवास सुरू झाल्या झोप येते. नाही हो. तुमची झोप झाली आहे ना नी? हो हो एकदम एक रात्रभर नंबर. नीट झोपलात ना? एक नंबर. तू मला काहीच मदत करणार नाहीयेस का? नाही रे, काहीच शक्य होत नाहीये. हो असली मैत्री याची. अरे ज्या मित्रानं त्याच्या पदरचे पैसे खर्च करून तुझी लफडी जुळवून द्यायला 101 आयडिया केल्या, ज्या मित्रानं जीवाचं रान करून ड्रायडेच्या दिवशी तुला बिअरच्या 2 बाटल्या आणून दिल्या, ते पण त्याच किमतीमध्ये. आठवतात त्या 2 रात्री तुझं पाईल्सचं ऑपरेशन होतं, हॉस्पिटलमध्ये पडून होतास तू. मी 2 रात्र जागा होतो, 2 रात्र. अरे माझ्या रूमची किल्ली घेऊन तू संगीत. बास, आयुष्यातून उठवायला तुझ्यासारखा नालायक मित्रच काफी आहे. तू मुंबईत परवडणार नाही, तू गोव्याला गेलेलाच बरा. तुम्ही बसा, मी विनाला सांगतो, ती तुमची सगळी व्यवस्था करेल. चल. तुम्हाला उशीर का झाला सकाळी? मी सांगितलं होतं त्या दात्यांना वेळेत गाडी हवी आहे म्हणून. हा मी टाइमात आलो की. कोणाचा फोन आला? नो फोन कॉल्स प्लीज. मॅडम मी नाही केला, तिकडूनच आलाय आणि दाते साहेबांचंच आहे. मग मला नाही चालत असं ड्राईव्ह करताना फोन बिन घेतलेलं. असं आहे वय. पण काही महत्वाचं असेल तर मॅडम. मग तुम्ही गाडी साईडला घ्या आणि मग घ्या फोन. चालतंय की, पण आता इथं गाडी साईडला घेतली तर ट्रॅफिक होईल ना मॅडम. मग नका घेऊ फोन आत्ता, त्यांना नंतर कॉल बॅक करा. पुटपुटू नका तुम्ही. अरे मंग्या, अरे फोन लाव ना तिला. अरे 4 वेळा फोन लावून झाले. दे इकडे, मी लावतो. काही उपयोग नाही, फार खडूस मुलगी आहे ती त्याला अजिबात फोन उचलू देणार नाही. अरे मला जुना अनुभव आहे तिचा. एक सेकंड काय म्हणालास तू? मुलगी आहे? भारी आहे का रे? तू भेटशील तेव्हा कळेल तुला. मंग्या, आय लव्ह यू. अरे तू माझ्या प्रवासाची केवढी काळजी घेतोय. श्री जरा तू तिच्यापासून लांबच राहा, ती डेंजर पोरगी आहे. तुझी बस मिळेपर्यंत तू तिच्याबरोबर प्रवास कर. श्री हा शेवटचा प्रयत्न माझा. जर हे सक्सेस नाही झालं तर मी काहीच करू शकणार नाही. हा ठीक आहे चल, रडू नको. चल 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 ना. गोरक्षना. काय मॅडम? अहो तुम्ही समोर बघा ना, मान वळून मागे काय बघताय? आरसा आहे ना. चुकलं. किती वेळ लागेल गोव्याला पोहोचायला? तुम्ही सांगा किती तासात पोहोचू. मी तुम्हाला विचारलं ना, तुम्ही मलाच काय उलटा प्रश्न विचारताय? तसं नाही, तुम्ही म्हणत असाल तर 5 तासात पोहोचवतो. हायवेला एकदम उडवत गाडी चालवतो आपण. हा मागच्या टायमाला तुम्हाला सांगतो, एकानं आपल्याला ओपन चॅलेंज केलं होतं. अशी रेमटोली गाडी, तो झोपला मुंबईत आणि उठला गोव्यात. आत्ता बोला. 12 तास लागले तरी चालते ना. मला काहीच घाई नाहीये आणि तुम्हाला चॅलेंज करायला मी मूर्ख नाहीये. तसं का होईना, चालतंय की. कोण आहे? ऐका ना, तो खूप बावळा हॉर्न वाजवतोय. तुम्ही जरा त्याला जागा द्या ना पुढे जायला. अहो मॅडम, पण आपण कुठं वाट अडवली त्यांची? त्यांना आहे की भरपूर जागा ओव्हरटेक करायला. तुम्ही गाडी साईडला घ्या बरं जरा.
काय झालं दाते साहेब? अरे काय दाते तुम्ही, आणि काय पद्धत आहे का? मॅडम माझं एक अर्जंट काम होतं, मी तेवढा गोरक्षनाथला फोन पण केला होता. अहो दाते साहेब, मी बोललो मॅडम ना, पण त्यांनी मला फोनच नाही उचलू दिला. नाही पण त्यांचं बरोबर आहे, ड्रायव्हिंग करत असताना फोनवर बोलणे बॅड हॅबिट. थँक्स. काय तुम्ही काय अर्जंट काम काढलं? मॅडम हा माझा भाऊ श्री, याची कॉलेजची पिकनिक चालली आहे गोव्याला आणि त्याची बस मिस झाली आहे. वाटेत तुम्हाला बस दिसेल, तिथपर्यंत लिफ्ट द्या ना प्लीज. दाते मी गाडी हायर केली आहे, मी इतका खर्च केला, त्याला काहीतरी कारण असेल ना. मी एकटी चालली आहे की नाही, त्याला कारणच हे आहे की मला कुणाचाही डिस्टर्बन्स नकोय. मॅडम मान्य आहे मला, हा तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करणार नाही. अहो फार गुणी मुलगा आहे हा, आणि इतका देवासारखा शांत बसेल ना, तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही की ड्रायव्हर सोबत अजून कोणी बसले म्हणून. ताते मला सगळं मान्य आहे, पण माझी खरंच उद्या खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि मला खूप काम करायचं जातं आता. प्लीज मला नाही जमणार. प्लीज तुम्ही समजून घ्या ना प्लीज. अहो तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतेय दाते? मला डोंट वरी मॅडम, माझ्यासोबतचा तुमचा प्रवास यादगार असेल, माझी हिस्ट्री आहे तशी. आय एम सॉरी दाते, मला नाही जमणार. आय एम सॉरी. सॉरी मॅडम प्लीज. हो मॅडम प्लीज नाही म्हणू नका. अरे मॅडम माझे सगळे मित्र गोव्याला चालले, मला त्यांच्याबरोबर जायचं. मी लास्ट इयरला आहे, आमची ही गोव्याची शेवटची ट्रिप आहे. मॅडम प्लीज, ग्रॅज्युएट झाल्यानंतर आम्ही कोणीच एकमेकांना भेटणार नाही आहोत, हाय हॅलो करणार नाही आहोत, टपरीवर चहा पिणार नाही आहोत. मॅडम मॅडम प्लीज, फेसबुकवर टॅग करण्यासाठी मला मिळालेली ही अंतिम संधी आहे. मॅडम प्लीज नाही म्हणू नका प्लीज. आय एम व्हेरी सॉरी, मला नाही जमणार. मॅडम प्लीज असं नका करू प्लीज. प्लीज तुम्हाला तुमच्या गॉगलची शपथ मॅडम. अरे हा मॅड आहे का? मॅडम तो आतून दुखावलाय प्लीज. मॅडम तुम्हाला हवं असेल तर मी या ट्रिपचे अर्धे पैसे भरतो. ऑलराईट ऑलराईट, उठ तू आधी उठून उभा राहा प्लीज. मला डिस्टर्ब होईल असं काहीही करायचं नाही. आई शपथ काही नाही करणार. बॅग डिक्कीत. पुढे जास्त कम्फर्टेबल आहे. हो सकाळी उठलो आणि लागली ना माझी बस, गेली निघून. मला वाटलं आपली गोवा ट्रिप आता बोंबलली पूर्णपणे. पण मंगे आपला लंगोटी आहे ना, त्यांनी केलं व्यवस्थित मॅनेज. मस्त आहे गाडी पण. हे बघा हे. हा बघ्या बोल, पोचला का गोव्याला? हा हा आता नाही ना, तुझ्या नाकावर टिचून तुझ्या आधीच गोव्याला पोचलो मी. हा अरे बाबा, गाडी केली अख्खी प्रायव्हेट, फुल एसी. चाल तुझा बस मध्ये धक्के खात. हे म्हण्या बिअरचे ओपनर घेतलेत ना का? ते सुद्धा मी जाणायचे. काय मनीष, तुला नंतर फोन करू? नाही नाही नाही, काय प्रॉब्लेम नाही, काय व्यवस्थित आहे मी. करतो फोन करतो. हा या बाय. ते काय झालं, माझ्या मित्राचा फोन होता, त्यांचं काही चालत नाही ना माझ्याशिवाय. बाय द वे मी श्री. तो श्री नाही, माझी जान्हवी मला अजून भेटली नाहीये. काही श्री काय म्हणले? नाही काय नाही, तुम्हाला नाही. हे बघा, मी एका खूप महत्त्वाच्या कामासाठी गोव्याला चालली आहे. चल, काय वेड्यात का तुम्ही? कामाला कोण जातं गोव्याला? काय बोल. खरंच जात आहे? सागर काय आहे ते? डिझाईन्स का रेडी नाही आहेत अजून? हा तुम्ही येता कशासाठी ऑफिसमध्ये? नुसतं टाइमपास करायला? मला कारण देऊ नकोस. पुढच्या 10 मिनिटात मला सगळी डिझाईन्स रेडी पाहिजेत, कळलं? आणि सौम्याला दे फोन. सौम्या यार, क्या यार,
फेसबुक पेज पे पोस्ट किया है तो टैग क्यों नहीं किया? क्या सॉरी क्या यार? मैं कितनी बार एक एक चीज बोलूं आपको? शट अप, जस्ट सॉरी नहीं, जस्ट गेट इट डन. वातावरण तापलंय, आपण गाणी लावूयात. हा वळख पाळख वाढली म्हणून लागली तुझीच गोडी आणि प्रपोज माझं तू अपोज करू नको मन जोडी. होतो म्या किडकिडा हडबी काडीची, गुटखा खाऊन वाट लागली बॉडीची. सॉरी, मी तुम्हाला विचारलंच नाही. गाणी लावली तर चालतील ना? नाही, ते बंद कर. अहो बाप गाणं आहे हो. प्रवासात गाणी ऐकली की जरा मूड फ्रेश होतो ना. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हे बघ, मी एका खूप महत्त्वाच्या कामासाठी गोव्याला चालले. मला उद्या एक खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन द्यायचंय. सो प्लीज कोऑपरेट. कारण काय आहे, मी फ्लाईट नाही जाऊ शकले असते आता गोव्याला, पण मला प्रवासात जाताना काम करायला आवडतं म्हणून मी ही टॅक्सी बुक केली. मी तुम्हाला एक सांगू का? चिडू नका, पण प्रवास करताना प्रवास करायचा हो. त्या प्रवासाची मजा घ्यायची. त्याच्यात सुद्धा काम करायचं म्हणजे एवढ्या सुंदर निसर्गाचा अपमान केल्यासारखं होईल ना. तुला खरंच कळत नाहीये का? तुला समजूनच घ्यायचं नाही मी काय बोलतेय? नाही, ऍक्च्युली मी काय बोलतोय ते तुम्हाला कळत नाहीये. म्हणजे बघा, तुमच्यासारखी एवढी सुंदर मुलगी इतका छान ड्रेस घालून, एवढा छान मेकअप करून एका हँडसम तरुणासोबत जर का प्रवास करत असेल आणि त्याच हँडसम तरुणाने जर का तुम्हाला सांगितलंच नाही की तुम्ही खूप सुंदर दिसताय, तर तो तुमचाच अपमान ठरेल ना. तसं आहे ते. एक तर मी मेकअप करत नाही. दुसरी गोष्ट, जर कधी चुकून मी थोडासा मेकअप केलाच तर तो कुणी मला छान म्हणावं यासाठी करत नाही. मला हवं, मला आवडतं म्हणून मी करते. कळलं? करेक्ट. मी पण याच मताचा आहे. अगदी सेम. आपल्याला हवं ते करायचं माणसाने. एकदम करेक्ट. मी तुम्हाला आणखी एक सांगू? नाही. प्लीज लास्ट. तुम्ही केस सुट्टे सोडलेत ना, तर आणखी कमाल दिसाला. तू फ्लर्ट करतोयस का माझ्याशी? मी फ्लर्ट तुमच्याशी? नाही हो, मी फार जेन्युइनली सांगतो. लिसन, डोंट ऍक्ट ओव्हर स्मार्ट. मी कशी दिसते हे मला खूप चांगलं माहिती आहे आणि त्यासाठी मला कुणाच्याही पावतीची गरज नाही. तुझ्या तर नाहीच नाही. सो जस्ट शट अप. कळलं? आणि तो पाय हलवणं बंद कर आधी. गोरक्षनाथ, काय झालं? तुम्ही रोडवर गाडी चालवताय, विमान नाही. आरामात हा. गाडी फार जोरात चालवू नका, मला काही घाईबी नाहीये. सॉरी मॅडम, चुकलं मॅडम. तुम्हाला एक सांगू का मॅडम? काय? मी 5वीला होतो ना शाळेत, तेव्हा मला वाटायचं पायलट व्हावं. नंतर कळलं पायलट व्हायला शिक्षण लागतं म्हणे. मॅडम मला एक सांगा, सायकल चालवायला, गाडी चालवायला, देश चालवायला शिक्षण लागत नाही, विमान चालवायला का बरं लागत असेल शिक्षण? काय आहे, सध्या तुम्ही आता गाडीवर कॉन्सन्ट्रेट करा, विमानाचं नंतर बघूया आपण. काय? हा चालतंय की. या स्पीडने उद्या रात्री पोहोचू आपण. काय म्हणालास का तू? का मी? ना, मी काहीच नाही. तुमचं नाव काय म्हणाल? मॅडम भाऊ नाव विचारतायत तुमचं. अरे तुम्हाला विचारतोय. मला होय, माझं नाव गोरक्षनाथ. गोरक्षनाथ. किती वर्ष झाली गाडी चालवताय? झाली असतील 10-12 वर्ष. अच्छा. बर, तुम्हाला कंटाळा वगैरे आला किंवा झोप आली तर मला सांगा, मी उत्तम ड्राईव्ह करतो. काही गरज नाहीये. झोप आलीस तर मला सांगा. तुम्ही पण ड्राईव्ह करता? गाडी साईडला घेऊन झोपा वाटलं तर अर्धा तास. तुम्ही मूळच्या पुण्याच्या गाव? नाही का?
गोरक्षा हां जरा गाडी साईडला घ्या. काय झालं? हां अरे 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 काय आलं? इथे कशाला थांबवली गाडी? शुक्रिया. आपण जेवायला थांबणार आहोत ना आता, तोपर्यंत कळ नाही काढतायत. नाही हो, निसर्गाची आज्ञा माझ्या हातात काहीच नाहीये. मी आलो, चालूच लगेच आलो. एका मिनिटात आलो. गोरक्षनाथ गोरक्षनाथ, पार्किंग लाईट ऑन करा. हां चुकलं मॅडम. चला. अरे 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 सॉरी 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 लॅप सॉरी सॉरी तू काय करतोय? सॉरी सॉरी मला कळलं नाही. सॉरी. तू प्लीज न हलता बस. अरे तो आवाज बंद करून खेळ ना गेम. मोबाईलचा साऊंड बंद कर ना यार, मी काम करते कळत नाही का? ए तू ड्रायव्हरच्या बाजूला बसलास ना, झोपतोस काय? मावा खाल्लाय का कुणी गाडी? हा मला दाते असं म्हणाले होते की खूप चांगला ड्रायव्हर आहे, अतिशय निर्व्यसनी चांगला माणूस आहे. हे असलं काहीतरी करून तुम्ही आमच्यासारख्या साध्या साध्या लोकांची फसवणूक करता, काही वाटत नाही तुम्हाला? काका 2 कॉफी द्या. आलोच मी. हे घ्या कॉफी. मला नकोय. अहो हायवेवरची कॉफी मस्त असते, घ्या ना. मी म्हटलं ना मला नकोय. हे बघा प्रवास खूप लांबचा आहे, तुम्हाला काम सुद्धा करायचं आहे. प्लीज नाही आवडली तर टाकून द्या. घ्या. चीअर्स.
हा आवडली? म्हणजे खूप आवडली. अहो मॅडम, कधी कधीच खातो मी, नेहमी नाही खात, व्यसन नाही मला. आज बरोबर सुचलं ना. दुर्बुद्धी झाली, चुकलं माझं, माफ करा मला. यापुढे नाही होणार. चला, काय चहा बिया प्यायचंय का? हॅलो बेटा. हा आई बोल. कुठे पोचलीस? मला नाही माहिती मी कुठे पोहोचले. अगं माहित नाही काय? अगं म्हणजे मी कामात आहे, माझं लक्ष नव्हतं. झाडं दिसतात नुसतीच पळताना. श्वेता बघ कुठे पोचलीस ते. काय आहे? काय रस्ता आहे हो, केवढे खड्डे तिकडे. आई काय झालं? एक मिनिट. कोणाचा आवाज येतोय? कोण आहे तुझ्या बरोबर? नंतर सांगते. अगं तू एकटीच गेली होतीस ना? आई मी म्हटलं ना नंतर सांगते. श्वेता एक मिनिट. तू नीट जा आणि मध्येच कुठे उतरू वगैरे नकोस गाडीतनं. अगं हो, मी काय पहिल्यांदा चाललीये का? बरं ठीक आहे. बरं एक मिनिट ऐक ना. अगं ते आपल्या शेजारचे जोशी आहेत ना, त्यांची मुलगी पळून जाणार होती. वाव. मग? अगं ऐक ना, तेच लग्न लावणार आहेत त्यांच्या मुलीचं पुढल्या आठवड्यात. आई तू सगळं मला आत्ता का सांगतेस? मी अजून एक सांगते, एक मिनिट ऐक. सोसायटी मधली गंमत. आई बाय, मी फोन ठेवते. मी तुला पोहोचले की फोन करते. काय आलं? बोलतोस कशाला सारखा वचा वचा? असते काहीतरी उगाच प्रॉब्लेम्स वाढवून. सगळ्यांना सतत नुसते एक्सप्लेनेशन्स देत राहायचं. स्वतःचं काम गेलं इथे खड्ड्यात. ते ह्याच बोलतायत. गोरक्षनाथ तुम्ही पुटपुटू नका, मला अजिबात आवडत नाही. पण मी काय बोललोच नाही. मी सांगते काय का आता? साधा रुमाल कॅरी करता येत नाही. सो अनहायजिन. Shit. हॅलो साहिल, त्या पाटीलच्या अकाउंटवर पार्टी बदलल्याचं ट्विट कोणी केलं? तुला नाही माहिती मग कुणाला माहिती? काय आपोआप झालं ट्विट? साहिल यार, तुम्ही का असं करता? हे बघ आता त्यांचा फोन येतोय, आता मला होल्ड करत आहे. एक सेकंड. हॅलो. येस सर. आय नो सर, पण आमच्याकडून नाही झालाय ट्विट खरंच. सर आय एम सॉरी सर, पण ट्रस्ट मी सर पण साहिल काय यार, आईला तुम्ही चुका करायच्या आणि मी सगळ्यांना उत्तरं देत बसायची.
हे ट्विट आत्ताच्या आत्ता डिलीट झालं पाहिजे. आत्ताच्या लगेच 10 मिनिटाच्या आत पुढच्या सगळं क्लिअर झालं पाहिजे. आणि लेट मी नो व्हेन इट हॅपन्स. हा बघ, क्या बोल. हा, अरे हो, अरे हो, अरे येतो की, थांब ना. अरे बाबा, मी गाडीने येतोय, विमानाने येत नाहीये. काय म्हणाला? तू बंद कर ना तुझा फोन. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी किती वेळा सांगितलं मी इथे काम करते, मला शांतपणे काम करू दे. जस्ट स्विच ऑफ युअर फोन. गॉड डॅम इट. तुला थोड्या वेळात फोन करतो पक्या. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? हा, मगाचपासून बघतोय मी. हे करू नका, ते करू नका, गेम खेळू नका, आवाज बंद करा. हा, काय चाललंय काय? हे बघा, तुम्ही मला या गाडीत बसायला जागा दिली म्हणजे काही उपकार नाही केलेत. मी सुद्धा पैसे भरतोय याचे अर्धे. एक लक्षात ठेवा तुम्ही, मी अर्धे पैसे भरतोय, बरोबर गोरक्षनाथ? हा, त्यामुळे मी या गाडीमध्ये वाटेल ते करेन. मी गेम खेळेन, नाहीतर गाणी ऐकेन, नाहीतर नाचेन. तुम्ही मला प्रत्येक वेळेला हे करू नको, ते करू नको हे सांगायची गरज नाहीये. मी काही बोलत नाही म्हणजे काय, तुमचा मान राखायचं म्हणून बोलत नाही मी, कळलं? गोरक्षनाथ, गाडी साईडला घ्या. जाऊ दे ना मॅडम, कशाला उगाच छोटे. गाडी साईडला घ्या. खाली उतर. व्हॉट? आय सेड गेट आउट. मला तुझ्यासोबत प्रवास करायचा नाहीये. उतर खाली. जाऊ दे ना मॅडम, कशाला उगाच छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडताय. प्लीज खाली उतर. हे बघा, आय एम सॉरी. मी आता जरा जास्त बोललो. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. आय एम सॉरी. उतर खाली. हे बघा मॅडम, प्लीज समजून घ्या. तुम्ही ना सगळी मुलं सारखी असतात. तुम्हाला कधीही आमचं मन समजून घ्यायचं नसतं. चला. ते जाऊ दे ना. चला चला. झालं. तरी मला वाटलंच होतं असंच काहीतरी होणार. हातानं पायावर धोंडा पाडून घेतला श्रीभाऊनं. तरी मी समजवायचा प्रयत्न केला. प्रकरण माझ्या बी हाताबाहेर गेलं होतं म्हणा. माझा नाईलाज झाला हो. शेवटी ड्रायव्हर ना, एका लिमिटपेक्षा जास्त बाहेर नाही जाता येत. पॅसेंजर आमच्यासाठी गॉड ना. म्हणून काय गेलो गाडी पुढं घेऊन. काय काय म्हणला? श्रीचं पुढं काय झालं? अहो सांगतो जरा कळ काढा.